नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी तर यामधील व्याकरणातील समास व त्यांचे प्रकार याविषयी माहिती करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आज बघणार आहोत अव्ययी भाव समास। तर अव्ययी भाव समास हा समजून घेताना आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे। त्या म्हणजे अव्यय म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला अव्ययी भाव समास हा कसा ओळखतात याविषयी आपल्या ज्या कल्पना असतील त्या क्लिअर होणार नाहीत किंवा त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर होणार नाहीत। तर म्हणून सर्वप्रथम आपण अव्यय म्हणजे काय हे समजून घेऊ, त्यानंतर उपसर्ग म्हणजे काय ते समजून घेऊ आणि त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आपल्याला अव्ययी भाव समास हा कसा ओळखायचा हे कळून येईल। तर चला मग आपण अव्यय म्हणजे काय ते समजून घेऊ। तर अव्यय म्हणजे काय, वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात। म्हणजे कोणत्याही वाक्यात ज्यावेळी काही शब्दांचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा त्या शब्दांच्या मूळ रूपांमध्ये कोणताही बदल होत नाही। ज्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही अशा शब्दांना अव्यय असे म्हणतात। पुन्हा एकदा सांगतो की कोणतंही वाक्य असेल त्या वाक्यात काही शब्दांचा वापर उपयोग जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांच्या मूळ रूपांमध्ये कोणताही बदल होत नाही असे जे शब्द आहेत त्यांना मराठीमध्ये अव्यय असे म्हणतात। मग अव्ययाची काही उदाहरणे सुद्धा आपल्याला देता येतील आणि दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये वारंवार यांचं वाचन आपण करत असतो। तर ही अव्ययांची काही उदाहरणे अशी आहेत: पुढे, मागे, आणि, कडे, समोर, शाब्बास किंवा नेहमी। आता हे जे शब्द आहेत या शब्दांमध्ये आणि या व्यतिरिक्त असे अनेक शब्द आहेत, असंख्य शब्द आहेत की ज्यांच्या मूळ रूपांमध्ये कधीही बदल होत नाही। लिंग, वचन, काळ बदलला तरीही या शब्दांच्या मूळ रूपांमध्ये कोणताही बदल होत नाही, व्यय होत नाही, म्हणजे बदल होत नाही आणि म्हणून अशा शब्दांना अव्यय असे म्हणतात। पुढे आहे उपसर्ग म्हणजे काय, की मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो त्याला उपसर्ग म्हणतात। की मूळ शब्दाआधी म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याला जोडून कोणतं तरी अक्षर किंवा शब्द येतो त्यालाच उपसर्ग असं म्हणतात। जसं खालील काही शब्द मी तुमच्यासाठी दिलेले आहेत की प्रथम शब्द आहेत, त्यानंतर उपसर्ग आहेत म्हणजे त्याला जोडून आलेलं अक्षर आलेलं आहे आणि मूळ शब्द आहे। तर पहिला शब्द आहे विराट। विराट या शब्दाला जो उपसर्ग जोडलेला आहे तो आहे वी आणि मूळ शब्द आहे राट। त्यानंतरचा शब्द आहे असंख्य। या असंख्य या शब्दाला जोडून आलेला जो शब्द आहे तो अक्षर आहे उपसर्ग ज्याला आपण म्हणतो अ आणि मूळ शब्द आहे संख्य आणि त्यांनी मिळून बनलेला आहे असंख्य हा शब्द। त्यानंतरचा शब्द आहे प्रसिद्ध। तर प्रसिद्ध या शब्दाला जो जोडून आलेला अक्षर आहे म्हणजे जो उपसर्ग आहे तो आहे प्र आणि मूळ शब्द आहे सिद्ध आणि अशा पद्धतीने उपसर्ग जोडल्यामुळे हा प्रसिद्ध असा शब्द तयार झालेला आहे। त्यानंतरचा चौथा शब्द आहे समर्पित। तर या समर्पित या शब्दाला सम हा उपसर्ग शब्द जोडलेला आहे आणि मूळ शब्द आहे अर्पित आणि अशा पद्धतीने समर्पित हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसतो। त्यानंतरचा पाचवा शब्द आहे आकर्षित। आकर्षित या शब्दाला आ हे अक्षर हे उपसर्ग म्हणून जुळलेलं आहे आणि त्याचा मूळ शब्द आहे कर्षित आणि अशा पद्धतीने आकर्षित हा शब्द तयार झालेला आहे। त्यानंतरचा सहावा शब्द आहे उपकरण। उपकरण या शब्दाला उप हा शब्द उपसर्ग म्हणून जोडला गेलेला आहे आणि मूळ शब्द आहे करण। त्यानंतरचा सातवा शब्द आहे प्रकाशित। तर प्रकाशित या शब्दाला जे अक्षर जुळलेलं आहे उपसर्ग म्हणून ते आहे प्र आणि
मूळ शब्द आहे काशीत. त्यानंतरचा शब्द आहे अत्यंत. अत्यंत या शब्दाचा जो उपसर्ग आहे तो आहे अति आणि मूळ शब्द आहे अंत. आणि अशा पद्धतीने अत्यंत हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर आहे परिणाम. तर परिणाम या शब्दाला परी हा जोड शब्द म्हणजे उपसर्ग जोडून आलेला आहे आणि मूळ शब्द आहे नाम. आता या उदाहरणांमधून आपल्याला एक लक्षात येईल की मूळ शब्दांच्या आधी जे अक्षर किंवा शब्द जोडले जातात, जोडला जातो, त्याला काय म्हणतात? उपसर्ग असं म्हणतात. असे अनेक शब्द आपण पाठ्यपुस्तकांमध्ये वाचत असतो, दैनंदिन वाचनामध्ये सुद्धा आपल्या असे शब्द येत असतात. तर म्हणून उपसर्ग म्हणजे काय की मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा जो शब्द हा जोडला जातो, मूळ शब्दाला जे अक्षर किंवा जो शब्द हा जोडला जातो त्याला काय म्हणतात? उपसर्ग असं म्हणतात. त्यानंतरची संकल्पना आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. की क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय की मराठी वाक्यांमधील क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. की कोणतंही मराठी वाक्य असेल आणि त्यामध्ये क्रियापद असतंच, म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कोणतं ना कोणतं क्रियापद हे असतं, कारण या क्रियापदानेच त्या वाक्यामधली क्रिया जी आहे त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळत असते. आणि मग या क्रियापदाला जोडून या क्रियेविषयी, या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. काही उदाहरणांच्या माध्यमातून हे आपण नीटपणे समजून घेऊ. पुन्हा एकदा सांगतो की कोणतंही वाक्य असेल की ज्यामध्ये क्रियापद आहे, अशा क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. म्हणजे काय की कोणत्याही क्रियापदाची माहिती जो शब्द अधिक देतो किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती जो शब्द सांगतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. याची काही उदाहरणे आपण बघू म्हणजे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते नीटपणे कळून येईल. यातलं पहिलं उदाहरण आहे की राजेश वारंवार आजारी पडतो. या वाक्यामध्ये आजारी पडण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे. म्हणजे राजेश वारंवार आजारी पडतो या वाक्यामध्ये आजारी हा शब्द काय? क्रियापद आहे. मग या क्रियापदाबद्दल म्हणजे त्याच्या आजारी पडण्याच्या क्रियेबद्दल वारंवार हा शब्द आपल्याला काय सांगतोय? अधिक माहिती देतोय की वारंवार या शब्दामुळे राजेश हा काय होतो? नेहमी सारखा आजारी पडतो हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. दुसरं उदाहरण बघूया. मी काल तुझी खूप वाट पाहिली. वाट हा शब्द काय आहे? या ठिकाणी या वाक्यामध्ये वाट पाहण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी खूप हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे. की वाट जो आहे तो या ठिकाणी क्रियापद आहे, म्हणजे ती क्रिया आहे. तो वाट बघतोय आणि तो कशी वाट बघतोय? तो खूप वाट बघतोय, म्हणजे तो खूप वेळापासून त्याची वाट बघतोय. म्हणजे वाट या क्रियापदाबद्दल आपल्याला खूप या शब्दामुळे काय मिळालेली आहे? अधिक माहिती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या वाक्यामध्ये जे वाक्य आहे मी काल तुझी खूप वाट पाहिली, तर वाटला जोडून आलेला जो शब्द आहे खूप हा या ठिकाणी काय ठरतो? क्रियाविशेषण अव्यय ठरतो. कारण वाट पाहण्याच्या क्रियेबद्दल तो आपल्याला काय देतो आहे? अधिक माहिती देतो आहे. आणखी काही उदाहरणं बघूया. की काका दररोज फिरायला जातात. या वाक्यामध्ये फिरायला जाण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दररोज हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे. की काका दररोज फिरायला जातात या वाक्यामध्ये फिरायला हा शब्द जो आहे तो क्रियापद आहे. मग आता फिरायला जाण्याची ही जी क्रिया आहे त्या क्रियेबद्दल आपल्याला एक शब्द अधिक माहिती देतो आहे आणि तो म्हणजे कोणता आहे? दररोज. म्हणून या ठिकाणी दररोज हे काय? क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.
कारण फिरायला जाण्याच्या क्रियेविषयी दररोज हा शब्द आपल्याला अधिक माहिती देतो आहे. आणि म्हणून आपण काय अगोदर वाचलं आहे की क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्यानंतरचं चौथं उदाहरण बघूया. आपण नेहमी खरे बोलावे. या वाक्यामध्ये खरे बोलण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नेहमी हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे की आपण नेहमी खरे बोलावे. या वाक्यामध्ये खरे हा शब्द क्रियापद आहे, परंतु खरे या क्रियापदाबद्दल आपल्याला नेहमी या शब्दामुळे काय मिळते, अधिक माहिती प्राप्त होते. म्हणून नेहमी हा शब्द या ठिकाणी काय ठरतो, क्रियाविशेषण अव्यय ठरतो. म्हणजेच काय, या चारही प्रकारच्या उदाहरणातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेलच की क्रियेविषयी किंवा क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा जो शब्द असतो वाक्यामधला, त्या शब्दाला काय म्हणतात, क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता आपण तीनही संकल्पना या समजून घेतलेल्या आहेत. एक म्हणजे अव्यय म्हणजे काय, दुसरं म्हणजे उपसर्ग म्हणजे काय, आणि तिसरं म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. या तीनही संकल्पनांच्या आधारावर आपण अव्ययीभाव समास हा कसा ओळखतात ते पुढच्या उदाहरणांच्या माध्यमातून बघणारच आहोत. तर चला मग आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, अव्ययीभाव समास हा कसा ओळखायचा. तत्पूर्वी सामासिक क्रियाविशेषण अव्यय. काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात. म्हणजेच काही जे जोड शब्द असतात किंवा काही सामासिक शब्द जे असतात ते क्रियाविशेषण अव्ययाचंच काम करतात. अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. असे जे दोन शब्द आहेत जे सामासिक शब्दाच्या रूपाने एकत्रित आलेले आहेत, अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ रात्रंदिवस, गावोगाव, आजन्म, हरघडी, गैरहजर, गैरकायदा, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, दररोज, प्रतिदिन इत्यादी. की हे सर्व शब्द काय आहेत, सामासिक शब्द आहेत. परंतु या सामासिक शब्दांचं वाचन जर आपण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोनही जोड शब्दांमध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय दडलेलं आपल्याला दिसून येतं. हे दोनही जोड शब्द हे क्रियेविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. म्हणून आपण यापूर्वी क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते कसं ओळखायचं याविषयी आपण समजून घेतलेलं आहे. तर असे काही शब्द असतात की जे सामासिक शब्द आहेत, परंतु ते क्रियाविशेषणाचं कार्य हे वाक्यामध्ये करत असतात. जसं काही खाली उदाहरणं दिलेले आहेत की पहिलं पद म्हणजे काय, उपसर्ग, जो मूळ शब्दांना जोडून आलेलं अक्षर किंवा शब्द असतो त्याला काय म्हणतात, उपसर्ग. आणि दुसरा जो कॉलम आहे तो आहे क्रियाविशेषण अव्ययाचा. यामध्ये पहिलं पद जे आहे ते आहे दर, आणि त्याचा क्रियाविशेषण अव्ययाचा जो शब्द होतो तो होतो दररोज. म्हणजे काय की दररोज हा सामासिक शब्द आहे, परंतु एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा दररोज हा शब्द वापरला जाईल तेव्हा त्याचा वापर त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययासारखाच होतो. म्हणजेच सामासिक शब्द जरी असला तरी त्याचा वापर आपण क्रियाविशेषण अव्ययासारखा करू शकतो. पुढे आहे गैर. तर गैर हे काय आहे, पहिलं पद आहे. म्हणजे गैरहजर या शब्दातील पहिलं पद काय आहे, गैर हे आहे. म्हणजे पहिला शब्द जो आहे तो गैर आहे. आणि हजर हा शब्द जेव्हा आपण त्याला जोडतो त्यातून शब्द तयार होतो गैरहजर. म्हणजे हा जो सामासिक शब्द आहे या सामासिक शब्दाचा वापर हा आपण एखाद्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखाच करत असतो. पुढे आहे यथाशक्ती. तर यातलं पहिलं पद आहे यथा, आणि त्याला जेव्हा आपण शक्ती हा शब्द जोडतो तेव्हा त्यातून एक सामासिक शब्द तयार होतो, तो म्हणजे यथाशक्ती. तर यथाशक्ती हा शब्दसुद्धा आपल्याला काय करतो आहे, क्रियेविषयी अधिक माहिती देतो आहे, क्रियापदांविषयी अधिक माहिती देतो आहे. म्हणजेच असे काही सामासिक शब्द असतात आणि विशेषतः अव्ययीभाव समासातील जे शब्द असतात ते क्रियाविशेषण अव्ययाचेच प्रकार मानले जातात. म्हणजे ते क्रियापदाविषयी अधिक माहिती आपल्याला देतात. म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे काय, सामासिक शब्दांसारखेच
असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण अव्ययीभाव समास कसा ओळखायचा ते बघूया. तर अव्ययीभाव समास, पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, राम दररोज शाळेत जातो. आता सामासिक शब्द म्हणजेच दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द. तर या पहिल्या वाक्यामध्ये दररोज हा काय सामासिक शब्द आहे. राम दररोज शाळेत जातो म्हणून दररोज हा या ठिकाणी काय सामासिक शब्द आहे. दुसरं वाक्य आहे, राम कधीही गैरहजर राहत नाही. की राम हा कधीही गैरहजर राहत नाही. तर या वाक्यामध्ये गैरहजर हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे, कारण गैर आणि हजर या दोन शब्दांनी मिळून तो बनलेला आहे. तिसरं वाक्य आहे, राम यथाशक्ती मित्रांना मदत करतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला यथाशक्ती हा अधोरेखित जो शब्द आहे तो या ठिकाणी सामासिक शब्द म्हणून आलेला आहे. आता आपण हे का बघतोय, कारण आपल्याला या अधोरेखित शब्दांचा समास हा ओळखायचा आहे. मग आता आपल्याला जर समास ओळखायचा असेल, आपल्याला काय ओळखावं लागतं की त्यातलं कोणतं पद, कोणता शब्द हा महत्त्वाचा आहे. पहिला शब्द म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे की दुसरा शब्द म्हणजे दुसरं पद महत्त्वाचं आहे, ते आपण खालील जे कॉलम्समधली जी उदाहरणं आहेत त्यावरून आपण ते ओळखू शकू. तर पहिला कॉलम आहे सामासिक शब्दांचा. त्यामधला पहिला शब्द जो आहे, पहिला कॉलम आहे सामासिक शब्दांचा. दुसरा कॉलम आहे पहिलं पद आणि दुसरं पद म्हणजेच पहिला शब्द आणि दुसरा शब्द यातला कोणता शब्द महत्त्वाचा आहे तो दुसरा कॉलम आपल्याला सांगतो आहे. तिसरा कॉलम जो आहे तो आहे महत्त्वाचे पद, की या जोड शब्दांमध्ये कोणता शब्द किंवा कोणतं पद हे महत्त्वाचं आहे हे आपण या कॉलममध्ये ओळखू शकतो. पहिला शब्द आहे दररोज. दररोज हा सुद्धा काय वर आलेला शब्द आहे. राम दररोज शाळेत जातो, कारण दररोज हा काय सामासिक शब्द आहे. आता दररोज या सामासिक शब्दामध्ये याची जर आपण या दोन शब्दांना वेगवेगळं केलं तर याची जर फोड केली तर आपल्याला काय दिसतं की दर अधिक रोज या दोन शब्दांनी मिळून दररोज हा शब्द बनलेला आहे. आणि यातलं जे पहिलं पद आहे ते आहे दर आणि दुसरं पद आहे ते म्हणजे काय रोज. आणि यातलं महत्त्वाचं पद जे आहे ते काय आहे दर, कारण या शब्दामधला दर हा शब्द जर आपण काढला तर रोज या शब्दावरून आपल्याला निश्चित या शब्दाचा अर्थ हा कळून येत नाही. रोज या शब्दावरून आपल्याला नीट या शब्दाचं आकलन होत नाही. आणि दर हा काय जोडून आलेला शब्द आहे, म्हणजे एक उपसर्ग या ठिकाणी आहे. आणि दर हा शब्द काय करतो आहे, त्या रोज या क्रियेविषयी आपल्याला अधिक माहितीसुद्धा देतो आहे. म्हणून दर हा शब्दामधला दररोज या शब्दामधला दर हा शब्द काय म्हणजेच पहिला शब्द म्हणजेच पहिले पद हे या शब्दामध्ये या सामासिक शब्दामध्ये महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा सामासिक शब्द आहे गैरहजर. मग याची जर फोड केली आपण तर आपल्याला काय दिसतं, गैर अधिक हजर अशा दोन शब्दांनी मिळून हा शब्द बनलेला आहे. म्हणजे यातलं पहिलं पद जे आहे ते आहे गैर आणि दुसरं पद जे आहे ते आहे हजर. तर गैरहजर या सामासिक शब्दामधलं जर पद आपण कोणतं पद महत्त्वाचं आहे हे जर लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की हजर या शब्दाला गैर जोडल्यामुळे त्या शब्दाला निश्चित असा अर्थ प्राप्त झालेला आहे. जर गैर हा शब्द हे पद जर आपण काढून टाकलं तर आपल्याला निश्चित असा अर्थबोध होत नाही, म्हणजे त्या क्रियेविषयी आपल्याला निश्चित अशी माहिती प्राप्त होत नाही. परंतु गैर या शब्दामुळे आपल्याला काय दिसतं, हजर या शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून गैरहजर या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद गैर हे काय महत्त्वाचं ठरतं. म्हणून या ठिकाणी आपण काय दिसतं की तिसऱ्या कॉलममध्ये महत्त्वाचं पद म्हणून गैर हा शब्द आलेला आहे. तिसरा शब्द आहे यथाशक्ती. की यथाशक्ती या दोन शब्दांचा म्हणजे या सामासिक शब्दांची आपण फोड केली तर आपल्याला दिसतात की यथा अधिक शक्ती अशी त्याची फोड होते.
यथा हा शब्द आहे एक आणि दुसरा शब्द आहे शक्ती. तर यथा आणि शक्ती, तर यथा या शब्दामुळे शक्ती या शब्दाला काय मिळालेलं आहे, एक निश्चित अर्थ असा प्राप्त झालेला आहे. आणि यथा हा सुद्धा काय, एक उपसर्ग किंवा उपसर्गित शब्द किंवा क्रियाविशेषण अव्यय याला आपण म्हणू शकतो. तर या शक्ती या शब्दाविषयी यथा या शब्दामुळे काय मिळतं आपल्याला, अधिक आणि निश्चित माहिती ही प्राप्त होते. म्हणून यथाशक्ती या सामासिक शब्दामध्ये महत्त्वाचं जे पद आहे ते पहिलं पद आहे, म्हणजे यथा हा शब्द आलेला आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की कोणत्याही सामासिक शब्दामधलं कोणतं पद हे महत्त्वाचं आहे, त्यावरून त्या समासाचा प्रकार हा ठरतो. आणि या तीनही सामासिक शब्दांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या तीनही सामासिक शब्दांमधलं जे पहिलं पद आहे, म्हणजे पहिला शब्द जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. आणि मग अव्ययीभाव समासाची व्याख्याच अशी आहे की ज्या सामासिक शब्दांमधलं पहिलं पद हे महत्त्वाचं असेल त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. तर आणखी काही उदाहरणांच्या माध्यमातून हे आपण समजून घेऊ की अव्ययीभाव समास की पहिल्या पदामुळे वरील सामासिक शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजे मग दररोज असेल, गैरहजर असेल, यथाशक्ती असेल, या तीनही शब्दांमधील म्हणजे या तीनही सामासिक शब्दांमधील पहिलं पद हे महत्त्वाचं असल्यामुळे या सामासिक शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून वरील सामासिक शब्दात पहिलं पद जे आहे ते काय महत्त्वाचं आहे. आपण या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलं की पहिलं पद हे या ठिकाणी काय आहे, या सामासिक शब्दांमधलं महत्त्वाचं आहे. आणि या पहिल्या पदामुळेच काय होताना दिसतं, या सामासिक शब्दांना विशिष्ट अर्थ हा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून वरील सामासिक शब्दांमधील पहिलं पद हे काय महत्त्वाचं आहे. आणि मग ज्या समासातील पहिले पद हे महत्त्वाचे असून बहुधा ते एकतर उपसर्ग असते किंवा जो सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. की यापूर्वी आपण बघितलं की उपसर्ग म्हणजे काय, किंवा काही सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्ययासारखेच वाक्यामध्ये येतात. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, अव्ययीभाव समासाची व्याख्या सांगताना की ज्या समासातील पहिले पद हे महत्त्वाचे असून बहुधा ते काय असते, उपसर्ग असते, किंवा जो सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला काय म्हणतात, अव्ययीभाव समास असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की ज्या समासातील पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा महत्त्वाचा असून बहुधा एकतर तो उपसर्ग असतो किंवा जो सामासिक शब्द आहे म्हणजे दररोज, यामधील दर हा शब्द काय, एक उपसर्ग आहे, मूळ शब्दाला जोडून आलेला तो शब्द आहे. एकतर तो उपसर्ग असतो किंवा या सामासिक शब्दाचा वापर त्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करतो असा जो शब्द असतो किंवा असा जो सामासिक शब्द आहे त्या समासाला काय म्हणतात, अव्ययीभाव समास असं म्हणतात. आता या ठिकाणी मी काही सामासिक शब्द आपल्यासाठी दिलेले आहेत आणि शिवाय पहिला कॉलम हा सामासिक शब्दांचा आहे, तर दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला असं दिसतं की त्यामधलं पहिलं पद आणि दुसरं पद हे आपण वेगवेगळं केलेलं आहे, म्हणजे त्यांची फोड आपण केलेली आहे. आणि शिवाय त्या सामासिक शब्दामधलं महत्त्वाचं पद कोणतं आहे हे तिसऱ्या कॉलममध्ये आपण दर्शवलेलं आहे. आणि त्याचा विग्रह काय होतो हे सुद्धा आपण चौथ्या कॉलममध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या समासाचा प्रकार हा कोणता होतो हे आपण पाचव्या कॉलममध्ये दाखवलेलं आहे. तर पहिला सामासिक शब्द आहे दरवर्षी. आणि याची जेव्हा आपण फोड करतो म्हणजे हे दोन सामासिक शब्द किंवा हा जो जोड शब्द आहे तो जेव्हा आपण वेगळा करतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, दर अधिक वर्षी असे दोन शब्द आपल्याला या सामासिक शब्दामध्ये आलेले दिसतात. आणि या सामासिक शब्दामधला जो महत्त्वाचा शब्द आहे किंवा जे महत्त्वाचं पद आहे ते आहे दर.
आणि त्याचा विग्रह जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की त्याचा अर्थ होतो प्रत्येक वर्षी. आणि या ठिकाणी आपल्याला अव्ययीभाव समासाच्या व्याख्येप्रमाणे या ठिकाणी लक्षात येईल किंवा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सामासिक शब्दामधलं म्हणजे दरवर्षी या सामासिक शब्दामधलं पहिलं पद म्हणजे दर हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो जो समास आहे तो कोणता होतो? अव्ययीभाव समास होतो. त्यानंतरचं दुसरा जो सामासिक शब्द आहे तो आहे दर शेकडा. दर शेकडा याचा याची जर आपण फोड केली तर आपल्याला काय दिसतं की जे पहिलं पद आहे आणि दुसरं पद आहे ते होतं दर प्लस शेकडा. म्हणजे पहिलं पद आहे दर आणि दुसरं पद आहे शेकडा. आणि यातील महत्त्वाचं जे पद आहे ते आहे दर. आणि याचा विग्रह केला तर आपल्याला लक्षात येईल की याचा विग्रह होतो प्रत्येक शेकड्याला. म्हणजे याचा अर्थ होतो प्रत्येक शेकड्याला म्हणजे दर शेकडा. आणि या ठिकाणी या सामासिक शब्दामध्ये सुद्धा पहिलं पद जे आहे ते काय महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हा सुद्धा काय ठरतो? अव्ययीभाव समास ठरतो. तिसरा सामासिक शब्द आहे प्रतिक्षण. याची जर फोड केली तर आपल्याला लक्षात येतं की प्रति आणि क्षण असे दोन शब्द यामध्ये आलेले आहेत. आणि प्रति या शब्दामुळे आपल्याला काय मिळतं? क्षण या शब्दाबद्दल अधिक माहिती ही प्राप्त होते. आणि म्हणून प्रतिक्षण या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद म्हणजे प्रति हा शब्द काय आहे? महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिलं पद हे महत्त्वाचं आहे. आणि याचा विग्रह जर आपण केला तर तो होतो प्रत्येक क्षणाला. की क्षणाला म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रत्येक हा शब्द त्याला जोडल्यामुळे काय दिसतं? त्याला विशिष्ट अर्थ असा प्राप्त झालेला आहे. म्हणून ज्या समासातील पहिलं पद हे महत्त्वाचं असतं तो समास काय ठरतो? अव्ययीभाव समास असं ठरतो. त्यानंतरचा शब्द आहे सामासिक शब्द आहे बिनचूक. या बिनचूक या शब्दामधले दोन शब्द पहिले पद आणि दुसरे पद आपण वेगळे केले तर आपल्याला शब्द मिळतो बिन प्लस काय चूक. आणि या बिनचूक या शब्दातील पहिलं पद जे आहे ते काय ठरतं? महत्त्वपूर्ण ठरतं. आणि याचा विग्रह जर केला तर आपल्या लक्षात येतं की चुकीशिवाय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या समासातील पहिलं पद हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हा सुद्धा काय ठरतो? अव्ययीभाव समास हा ठरतो. त्यानंतरचा शब्द आहे यथाक्रम. यथाक्रम या शब्दाचे दोन पद जर आपण वेगळे केले तर आपल्याला दिसतं की यातील पहिलं पद आहे यथा आणि दुसरं पद आहे क्रम. म्हणजे या दोन जोड शब्दांमधलं यथा हे काय हे जे पहिलं पद आहे ते महत्त्वपूर्ण आहे. कारण क्रम या शब्दावरून आपल्याला त्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होत नाही. परंतु यथा हा शब्द जेव्हा आपण त्याला जोडतो तेव्हा त्या शब्दाला विशिष्ट अर्थ असा प्राप्त होतो. म्हणून या यथाक्रम या सामासिक शब्दामधलं जे पहिलं आणि महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे पहिलं पद. आणि म्हणून या शब्दाचा जो विग्रह आहे तो होतो क्रमाप्रमाणे. आणि या ठिकाणी सुद्धा पहिलं पद हे महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा जो समास आहे तो कोणता समास ठरतो? अव्ययीभाव समास ठरतो. त्यानंतरचा सामासिक शब्द आहे बेशिस्त. या बेशिस्त या शब्दाची फोड केली म्हणजे पहिलं पद दुसरं पद आपण वेगळं केलं तर आपल्याला शब्द मिळतो बे अधिक शिस्त. आणि बेशिस्त या सामासिक शब्दामधील जे पहिलं पद आहे बे, या बेमुळे काय झालेलं आहे? शिस्त या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. म्हणून या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते सुद्धा काय महत्त्वाचं आहे. आणि तो शब्द आहे बे. आणि बे हा काय उपसर्ग आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचा विग्रह जो आहे त्याचा अर्थ आपण बघितला तर शिस्त न पाळता असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा पहिलं पद महत्त्वाचं असल्यामुळे अव्ययीभाव हा समास होतो. त्यानंतरचा शब्द आहे गैरहजर. गैरहजर या शब्दाची या सामासिक शब्दाची फोड केल्यावर आपल्याला दिसतं की गैर अधिक हजर असा आपण त्याची फोड करू शकतो. म्हणजे ते दोन शब्द वेगळे करू शकतो. तर गैर हा काय त्यातला पहिला शब्द आहे म्हणजे पहिलं पद आहे. आणि हजर हा शब्द काय दुसरं पद आहे म्हणजे दुसरा शब्द आहे.
तर गैरहजर म्हणजे हजर या शब्दाला गैर या शब्दामुळे विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे आणि या शब्दाचा जो विग्रह आहे तो होतो हजर न राहता. म्हणून गैरहजर या सामासिक शब्दामधला पहिला शब्द म्हणजे पहिलं पद हे काय महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा सुद्धा काय ठरतो अव्ययीभाव समास ठरतो. त्यानंतरचा शब्द सामासिक शब्द आहे घरोघर. घरोघर तर या शब्दाचा किंवा या शब्दाची फोड जर आपण केली तर आपल्याला दोन शब्द मिळतात, एक म्हणजे घरो आणि प्लस दुसरा शब्द आहे घर. तर या घरोघर या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं की घरो हा शब्द काय आहे म्हणजेच पहिलं पद हे जे आहे ते काय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा विग्रह आपण जर केला तर आपल्याला काय अर्थ मिळतो प्रत्येक घरात. म्हणजे प्रत्येक हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे घरोघर या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून या घरोघर या सामासिक शब्दामध्ये घरो हे काय पहिलं पद जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं, म्हणून हा सुद्धा काय ठरतो अव्ययीभाव समास ठरतो. त्यानंतरचा शब्द आहे गावोगाव. गावोगाव या शब्दाची फोड केली तर आपल्याला दोन शब्द यातून वेगळे झालेले दिसतात. पहिला शब्द म्हणजे पहिलं पद आहे गाव आणि प्लस दुसरा शब्द म्हणजे दुसरं पद आहे गाव आणि महत्त्वाचं पद आहे यामधलं गाव. कारण काय की गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात असा त्याचा विग्रह आपल्याला मिळतो. त्याचा अर्थ जर आपण घेतला शब्दशः तर आपल्याला काय दिसतं की प्रत्येक गावात म्हणजे गाव हा शब्द या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत नाही. गावोगावात म्हणजे गावो हा शब्द या ठिकाणी काय ठरतो महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे या गावोगाव या सामासिक शब्दामधला गावो हा शब्द जो आहे म्हणजे पहिलं पद जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे, म्हणून या ठिकाणी अव्ययीभाव समास हा होतो. त्यानंतरचं शेवटचं उदाहरण आहे ते म्हणजे जागोजागी आणि याची फोड जर आपण केली तर आपल्याला काय दिसतं जागो प्लस जागी असे दोन शब्द त्यातून वेगळे होतात आणि जागो हे पहिलं पद आहे तर दुसरं पद आहे जागी आणि या सामासिक शब्दाचा विग्रह जर आपण केला तर आपल्याला मिळतं काय प्रत्येक जागी. म्हणजे प्रत्येक या शब्दामुळे जागी या शब्दाला अर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणून जागो हा जो पहिला शब्द आहे पहिलं पद आहे ते काय जागोजागी या सामासिक शब्दातलं महत्त्वपूर्ण पद आहे आणि म्हणून हा सुद्धा काय ठरतो अव्ययीभाव समास असं ठरतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अव्ययीभाव समास केव्हा होतो ज्या वेळेला कोणत्याही सामासिक शब्दामधलं पहिलं पद हे महत्त्वपूर्ण असेल अशा वेळेला अव्ययीभाव समास हा होतो आणि हे पद एकतर उपसर्ग असतं किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणूनच त्या संपूर्ण सामासिक शब्दाचा वापर हा वाक्यामध्ये केलेला असेल तर अशा वेळी अव्ययीभाव समास हा होतो आणि अव्ययीभाव समास ओळखण्याचं हे काय महत्त्वपूर्ण हे काही घटक आहेत की त्या घटकांच्या माध्यमातून आपण अव्ययीभाव समास हा यशस्वीपणे ओळखू शकतो. एक म्हणजे तो शब्द किंवा ते अक्षर हे उपसर्ग म्हणून लागून आलेलं असेल मूळ शब्दाला किंवा तो संपूर्ण सामासिक शब्दच काय असेल त्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखा वापरलेला असेल त्यावेळेला काय होतो अव्ययीभाव समास हा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अव्ययीभाव समासाविषयी ओळख करून घेतली. याशिवाय अव्ययीभाव समास ओळखताना अव्यय म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे काय, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय याचा उपयोग आपल्याला अव्ययीभाव समास ओळखताना कसा होतो याविषयी माहिती करून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण समासाचे जे इतर प्रकार आहेत त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. आपल्याला हा जो टॉपिक आहे तो समजलेलाच असेल मी आशा करतो. गुगल मीटमध्ये यावर अधिक चर्चा आपण करणार आहोत. तर एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.